नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:42 ते 3:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:50 ते 12:38 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:49 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:46 ते 12:14 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे आर्थिक लाभ अनपेक्षितपणे आजच्या दिवशी मिळू शकतात. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस शुभफलदायी असणार आहे. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी लाभू शकेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. छोट्या मोठ्या कारणामुळे थोडं स्ट्रेस टेन्शन जाणवेल, परंतु काळजी करू नका. दिवस तुमचा आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तुसंदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण कामं करायची असेल तर आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. वास्तूचे उपाय किंवा नवीन वस्तू घेणं किंवा विकणं अशा संदर्भातले काही निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस थोडासा धावपळीचा, दगदगीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल आहे आणि ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. थोडंसं फ्रस्ट्रेशन थोडं जाणवेल. काळजी करू नका. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. काही इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट मिळू शकतील. तुमचा मूड, तुमचा आनंद आणि तुमचा कॉन्फिडन्स अशा दिवशी अतिशय चांगला दिसून येईल.
वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर असे असतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययसनात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फ्रस्ट्रेशन, रिस्ट्रिक्शन हे जास्त प्रमाणात जाणवेल. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जाऊ शकतील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहतील. त्याचप्रमाणे तुम्ही त्या संदर्भात जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणांनी तुमचे वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर नीट विचार करून ट्रेडिंग करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. थोडंसं घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी उत्तम आणि शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 ऑक्टोबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.